काय राजा मजा घेता का माई? आपण शांतता भंग ड्रायव्हरचा काही हे आहे काय? आपण परिसराच्या बाहेर नाही, तसं परिसराच्या बाहेर काही कामच नाही. टीव्ही नाही, मराठी साय नव्हतो. आम्ही आज संघर्ष वाहन चालक संघटना या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरता आलो. शासनाने जो हिट अँड रन हा कायदा अंतर्गत जो अपघात झाल्यास वाहन चालकाला 10 लाख रुपयाचा दंड किंवा 10 वर्षाचा कारावास हा जो शासनाने कायदा केलेला आहे, या कायद्याचा विरोध करीत आम्ही इथे निवेदन देण्याकरता आलो. कारण की ज्या ठिकाणी अपघात होतो त्या ठिकाणी प्रत्येक वेळी वाहनाचं जे मोठं वाहन असेल त्या वाहनाचा गुन्हा नोंदवला जातो. त्यामध्ये अपघाताच्या वेळी जर जिथे जमाव तयार झाला आणि त्या जमावाने जर वाहन चालकाला तिथे मारण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये जर त्याला अपंगत्व किंवा जर त्याचा त्यावेळी मृत्यू झाला, तर यावेळी मृत्यू होण्यासाठी शासनाने कोणत्याही पद्धतीचा कायदा केलेला नाही किंवा त्याच्या घरच्यांना शासनाने 25 लाखाची मदत करायला हवी. हे न करता शासनाने जो कायदा केलेला आहे, हिट अँड रन जो कायदा केलेला आहे, या कायद्याचा विरोध आम्ही करीत आहोत. कारण की प्रत्येक वाहन चालक हा 7 ते 8 हजार रुपये मोलमजुरी करणार आहे, त्याच्यावरती त्याच्या घराचा उदरनिर्वाह असतो. या 7 ते 8 हजाराच्या उदरनिर्वाहामध्ये जर तो 7 ते 10 लाख रुपयाची जर दंडापोटी रक्कम जर शासनाला परत करत असेल अपघातापोटी, तर आज आम्ही वाहन चालकांनी वाहनं चालवायची सोडून द्यावी का? कारण की भारताचा आणि जगाचा सुद्धा कोणताही चालक असो, तो 4 व्हीलरचा असो, ऑटोचा असो, 2 व्हीलरचा असो किंवा ट्रकचा असो किंवा विमानाचा सुद्धा का असेना, या प्रत्येक वाहन चालक हा या भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा मानला जातो. आणि जो आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे त्यावर जर आपण अशा प्रकारची कारवाई करत असाल आणि असे कायदे तयार करत असाल, तर आमच्यासारख्या गरिबांच्या आणि वाहन चालक आणि मालकांवर होणारा जो अन्याय आहे, या अन्यायाच्या विरोधात जर हा कायदा मागे घेतला गेला नाही तर आम्ही 3 तारखेला चक्काजाम आंदोलन अकोलामध्ये करू. एवढंच बोलतो आणि एवढाच शासनाला सुद्धा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.